नमस्कार मंडळी, आज आपण वाचणार आहोत पु ल देशपांडे यांच्या अपूर्वाई या पुस्तकातील भाग 2. चला तर मग सुरुवात करूया. 20 ऑगस्टला रात्री 11 वाजता आमचे विमान सांताक्रूझ विमानतळावरून निघणार होते. विमानात बसण्याचा माझा पहिलाच प्रसंग नसल्यामुळे विमान म्हणून विमानाचे विशेष कौतुक मला नव्हते. परंतु परदेशी जाणाऱ्या प्रचंड विमानाचा अनुभव नव्हता. विमानतळावर दीड तास आधी येण्याची सूचना मिळाली होती. ही सूचना मिळाली नसती तरी मी 2 तास आधीच गेलो असतो. कारण MSMच्या गाडीला देखील जाताना मी रक्षित जागा असली तरी तासभर आधी जातो. चुकीची गाडी, चुकीचा डब्बा, टांग्याचे चाक मोडणे, टॅक्सी पंक्चर होणे, पाऊस, महत्त्वाचे सामान घरी विसरणे, तिकीट हरवल्यासारखे वाटणे, पाण्याची पिशवी भरायची तशीच राहणे इत्यादी घटनांसाठी 1-1.5 तास बाजूला काढून ठेवणे मला सोयीचे वाटते. त्यातून रेल्वेच्या वतीनेही काही घटना असतात. बर्थवर बिछाना लोटून आडवे होण्याच्या बेताला डबा शिफ्ट झाल्याचे सांगत पोर्टर येतो. मग नवा हमाल शोधून यार्डात कुठेतरी चांगली तब्येत असलेल्या डब्यापर्यंत जाऊन काळोखात सुमारे पाऊण 1 तास बसल्यानंतर तो डब्बा हलतो व उरलेल्या गाडीला शेवटी जोडला जातो. त्यात मग दिव्याचे कनेक्शन आले की पंखा बंद पडतो आणि पंखा चालू झाला की दिव्या डुलके घेऊ लागतात. शेवटी दोन्ही दुरुस्त होतात, गाडी चालू होते आणि पाण्याची टाकी रिकामी असल्याचे ध्यानात येते. मग लोणंद येईपर्यंत जागावे लागते. तिथे गार्डाला गाठून आपली हालाकी सांगेपर्यंत गाडी सुटते आणि नीरेला स्वतः पाणी पिण्यासाठी गाडी थांबते. तेव्हा आपल्या पाण्याची व्यवस्था झाली तर होते. एरवी पहाटे 4:45 वाजता येणाऱ्या मिरजेच्या स्टेशनवरील नळाची वाट पाहत बसावे लागते. एकूण प्लॅटफॉर्मवर लवकर जाऊन देखील प्रवास सुखाचाच होईल हे नक्की नाही. प्रवाशांच्या सुखाची जिम्मेदारी घेणारी रेल्वे केव्हा येईल देव जाणे. अत्यंत सुखाचा प्रवास म्हणजे एकतर विनोबांसारखा जमिनीला पाय लावून किंवा आकाशातून. 9 वाजता विमानतळावर येऊन हजर होण्याची एअर इंडिया इंटरनॅशनलच्या कचेरीतून सूचना मिळाली होती. मला निघण्यापूर्वी फोन करून विमान वेळेवर सुटणार की नाही याची चौकशी करा असाही इशारा ते त्रैलोक्य मोलाचे स्मित करीत तिथल्या एका युवतीने दिला होता. तिचे ते स्मित कुठेतरी ठसल्यासारखे झाल्यामुळे निघता निघता ती सूचना आठवली. विमान म्हणजे काही एसटी नाही उशिरा सुटायला. अहो, तिथे म्हणजे सेकंदावर कामे चालतात. उत्तरेस मालाड आणि दक्षिणेस काळा घोडा या पलीकडे इंचभरही प्रवास न केलेल्या आमच्या एका चाहत्याने मला 4 चौघांत हा देश सोडण्यापूर्वी शेवटले एकदा गाढवात काढून घेतले. आज अनेक वर्ष या गृहस्थाचे माझ्या बाबतीत हेच धोरण आहे. तरीही आमची मैत्री का टिकली आहे मला कळत नाही. मला विलायतेला पाठवण्याचे चालले आहे हे ऐकल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया, का सरकारचे पैसे वर आले आहेत वाटतं, या शब्दात व्यक्त झाली. मी सूट घातल्यावर असाच्या असा उचलून धोबी तलावाच्या आसपास कुठल्याही बँडवाल्याच्या फडात मला उभा करावा हे बोलण्याची वास्तविक काही गरज नव्हती, पण त्याला राहवतच नाही. त्यामुळे आपल्या स्वभावाला अनुसरून त्याने विमान वेळेवर सुटणार की नाही हे आधीच विचारावे लागते या माझ्या माहितीची शक्य तेवढी चेष्टा केली. कुणीतरी तेवढ्यात फोन केला व टोकियोवरून येणारे विमान न आल्यामुळे आमचे विमान 2 तास उशिरा सुटणार असल्याचे कळले. संपूर्ण सूट, त्यावर पुलोवर, गळ्यात फासांसारखा आवळलेला टाय, पायात ते 48 रुपयांचे चिनी बूट, जागतिक परिस्थिती निवळल्यावर घेतलेले नायलॉनचे मोजे आणि वर इंग्लंडच्या थंडीसाठी घेतलेला तो बलाढ्य कोट घालून पुढले 2 तास मुंबईत काढण्यापेक्षा मोडुनी दंडा फेकून देईन असे म्हणत अंगावरची सर्व वस्त्रे फेकून द्यावी असे वाटू लागले. तेवढ्यात कुणीतरी, बरोबर 2 तास विमान उशिरा सुटणार आहे का असा प्रश्न विचारला आणि घराला त्या प्रश्नावरून म्युनिसिपाल्टीच्या अंदाजपत्रक पास करण्याच्या सभेचे स्वरूप आले. 2 तास विमान उशिरा सुटणार की विमानतळावर 2 तास उशिरा जायचे? पण 2 तास म्हणजे नक्की 2च तास का? पण टोकियोहून येणाऱ्या विमानाचा एअर इंडिया इंटरनॅशनलशी काय संबंध? समजा ते विमान आधी आलं तरी 2 तास उशीर लावणार का? आणि त्या विमानाला यायला 4 तास उशीर होणार असला तर मग हे विमान 2 तास उशिरा सुटणार की 4 तास? परवा एका रात्रीचं विमान पहाटे सुटलं म्हणे, खरं का?
टोकियोच्या विमानाचं नक्की का? मी आता विमानतळावर आमचा एक मित्र आहे तिथल्या हॉटेलमध्ये, त्याला फोन केला. तो म्हणतो ह्याच विमानाच्या यंत्रात बिघाड झाला आहे. म्हणजे हे विमान कदाचित रद्द करतील का हो? दुसरं विमान आहे का? ऑल इंडिया रेडिओकडे किती विमानं आहेत? ऑल इंडिया रेडिओ नाही, एअर इंडिया. म्हणजे तेच हो. पण यंत्रात बिघाड म्हणजे भीती वाटते बाई. विमा उतरवला ना हो. 5 वर्षापूर्वी कैरोला विमान कोसळलं. त्यात आमच्या हेड क्लार्कचा पुतण्या होता. बायकोला 2 लाख रुपये मिळाले. विमानतळावर विमा उतरवता येतो म्हणे. शेवटी विमान आणि विमा या रुळावर गाडी आली तेव्हा घरातील वरिष्ठ मंडळी घाबरी झाली. या सगळ्या हलकल्लोळातून सोडवायला मला विमान यावेसे वाटत होते ते तुकाराम बुवांना आलेले. ते त्यानंतर फार वर्षात महाराष्ट्रात आलेले नाही. पण इथे घरात 2 तास बसून काढायचे ते विमानतळावर काढूया. समजा विमान आधी दुरुस्त होऊन आधी सुटले तर वाटेत गाठता येणार नाही. विमान म्हणजे काही पंढरपूरला जाणारी बारशी लाईट नव्हे. खॅ खॅ खॅ. शेवटी आजवरच्या परंपरेला अनुसरून लंडनला जायला निघतानाही विमानतळावर रात्री 1:30 वाजता निघणारे विमान चुकू नये म्हणून आम्ही 9:30 वाजता जाऊन हजर झालो. आमच्या बऱ्याचशा मित्रांना विमानाला उशीर होणार ही कल्पना नव्हती. की माझी प्रवासातली सावधानता ठाऊक होती कोण जाणे. पण तेही माझ्यासारखेच 9:30 वाजता हजर होते. इथे मात्र माझ्या साऱ्या मित्रांनी माझी बरीचशी पंचाईत केली. हारांचा आणि फुलांचा इतका वर्षाव केला की विमानतळावरील बऱ्याच अधिकारी मंडळींचा गैरसमज झाला. त्या क्षणापूर्वी कधीही न झालेली एक जाणीव मनात निर्माण झाली. दोस्त ही माझ्या आयुष्यातील अपूर्व कमाई आहे. दोस्तीच्या हिशेबात मी कदाचित बिर्लापेक्षाही श्रीमंत असेन. अनेक थरांत मला मित्र मिळाले. विमानतळावर ह्या मित्रांनी माझी दुर्दशा केली. इतक्या अवेळी वाट वाकडी करून माणसे विमानतळावर आली होती. एकतर या सुटाने मी निम्मा अर्धमेला झालो होतो. माझे हे ध्यान कुणी पाहावे असे मला मुळीच वाटत नव्हते. माझ्या आयुष्यात कधी मी इतका नटलो नव्हतो. समारंभातल्या त्या हार तुऱ्यांच्या बाबतीत मी कोडगा झालो आहे. परंतु माझ्या सन्मित्रांनी इतक्या सुंदर फुलांस देऊन मला जो निरोप दिला त्यामुळे मी आतल्या आत गलबललो होतो. विमान सुटायला होणारा उशीर मला आता क्षणाक्षणाला जाणवू लागला. लोकांच्या सद्भावनांचेही ओझे होते. उपचार म्हणून निरोप वगैरे द्यायला जाणे वेगळे आणि अशावेळी इतक्या दूर विमानतळावर येणे निराळे. मला खरोखरीच कोणाशी काय बोलावे ते सुचेना. एकतर मी कोणताही पराक्रम केला नव्हता. एखादे वेळी नाटकातले काम रंगले आणि मंडळींनी अभिनंदन केले तर ते स्वीकारण्यातही धन्यता वाटते. आपण त्यांना काहीतरी दिलेले असते. इथे तसा काहीच संबंध नव्हता. ज्या विमानतळावरून हल्ली रोज असंख्य प्रवासी 4 दिशांना जातात त्यातूनच मी आणि माझी पत्नी आम्ही निघालो होतो. आणि आमच्या स्वकीयांनी तिथे एवढी गर्दी केली की मी अक्षरशः गुदमरून गेलो. इतक्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी असताना 4ही यंत्रे बिघडलेल्या विमानातून मी लंडनलाच काय पण वैकुंठापर्यंत जाऊन परत येईन याचा मला विश्वास वाटायला लागला. माझ्या भोवतालची ही गर्दी पाहून की काय कोण जाणे, परंतु बरेचसे फोटोग्राफर आमचे फोटो घेत होते. या सगळ्या गडबडीत कुणीतरी जाऊन माझ्यासाठी VIP खोली उघडायला लावली. गणवेशातल्या एका अधिकाऱ्याने मला नम्रपणे VIP खोलीत चालण्याविषयी विनंती केली आणि आमचे गबाळ त्या दिशेला निघाले. परिवाराच्या चेहऱ्यावर ज्याच्यासाठी आपण एवढे जागरण केले तो VIP निघाला याचे समाधान फुलले. माझ्या डोळ्यांपुढे अंमलदार नाटकातला प्रसंग आला. तसली काही भानगड असली आणि खरा VIP आला असता म्हणजे भलताच प्रसंग ओढावला असता. इंग्लंड रिटर्न नावाच्या मनुष्यविशेषाला सोने चिकटायचेही ठाऊक होते, परंतु त्या पश्चिम पंढरीच्या वारकऱ्यालाही आधीच टिळा लागतो ही कल्पना नव्हती. मी मनातून जरा हैराणच झालो. VIP खास राखून ठेवलेल्या त्या खोलीने असली गर्दी कधीच पाहिली नसेल. आमचे पुतणे भाचे या मंडळींनी 5 मिनिटातच त्या झकपकीत खोलीला खांडक्याच्या चाळीची कळा आणली. तेवढ्यात दारावरच्या एका खाकीवाल्याने दुसऱ्या खाकीवाल्याला आजकाल कोण वाटेल ते VIP व्हायला लागले आहेत हे सांगितलेले मी ऐकले. आणि दुसराही होगा कोई मिनिस्टर का बच्चा नाही तो जमाई असा शेरा मारून गेला. मी शक्य तितका VIP दिसण्याचा प्रयत्न करीत होतो आणि पांगणाऱ्या स्नेहांना चेहरा मोकळा ठेवून नमस्कार करणे,
लहान मुलांना हार वाटणे वगैरे आठवतील त्या सगळ्या VIP लीला मी करून पाहिल्या. विमान काही हलू इच्छित नव्हते. त्याचा फायदा घेऊन फोटोग्राफर मंडळींनी तेवढ्यात काचा धुवून आमचे फोटो आणले आणि ज्या मुंबई शहरात रुपयात 8 फोटो मिळतात तेथे मला केवळ VIP खोलीमुळे अव्वाच्या सव्वा किंमत टिचवावी लागली. एकूण 51 रुपयांची फोटो खरेदी झाली आणि खरा फोटो काढण्यासारखा चेहरा तेव्हा झाला. ते फोटो पुढे कुठे गेले कोण जाणे. काही वेळाने कस्टम तपासणी सुरू झाल्याची आवई उठली आणि मी ती VIP कोठडी सोडली. जाताना दारावरच्या खाकीवाल्यांना चांगली 2-3 रुपये टीप टिचली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून लगेच ओळखले की खरे VIP असले काही देत नाहीत. त्यांनी द्यायच्या गोष्टी 2च, आश्वासने किंवा दमदाटी. त्या खोलीकडे एकदाही मागे वळून न पाहता तडक वजनाच्या काट्यापुढे जाऊन उभा राहिलो. प्रथम काट्यावर सामान चढले. ते प्रत्येकी 44 पाऊंडांहून थोडे कमीच भरल्यावर पहिल्या सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या पत्नीला मात्र थोडे पापड बरोबर घेतले असते तरी चालू शकले असते या विचाराने खंत वाटल्याचे मला जाणवले. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि अपराध्यासारखा चेहरा करून कस्टम अधिकाऱ्यांपुढे उभा राहिलो. कस्टमच्या अधिकाऱ्यांपुढे उभे राहण्याचा आमच्या आयुष्यातला हा दुसरा प्रसंग. काही वर्षापूर्वी गोव्याहून परत येताना सातर्ड्याच्या नाक्यावर असेच एकदा कस्टम साहेबांपुढे आम्ही उभे राहिलो होतो. माझ्या आधी रांग धरून राहिलेल्या मंडळींची कसोशीने तपासणी चालली होती. आम्ही जागच्या जागी उगीचच घाबरलो होतो. वास्तविक त्या सर्व गर्दीत गोव्याहून 4 आण्यांची चॉकलेट देखील न आणलेली अशी आम्ही दोघेच असू. परंतु ह्या काही चमत्कारिक जागा आहेत. तिथे उगीचच धडधडायला होतं. बरीच माणसे दंतवैद्याच्या खुर्चीला घाबरतात. आजवर मी अनेक वेळा दाताच्या डॉक्टरकडे गेलो असेल. एका दंतवैद्याने तर माझ्या साध्या दाढदुखीची तपासणी ती दाढ अत्यंत आसुरी पद्धतीने उपटून केली होती. मला चित्रगुप्ताचा पट्टेवाला जवळजवळ दिसला होता. तरीही दुसऱ्या खेपेला दंतवैद्याकडे जाताना मी कुलकर्ण्याच्या हॉटेलात बटाट्याची भजी खायला जावे इतक्या सहजतेने गेलो होतो. परंतु नाही त्या ठिकाणी मला धडधडते हे खरे. माझ्या अकारण वैऱ्यांच्या यादीत भलतेच लोक आहेत. लिफ्टमन ह्या इसमाचे मला उगीचच भय वाटते. लिफ्टचे कधीच वाटले नाही. किंबहुना लिफ्ट चालवताना मला कधीच भीती वाटत नाही. परंतु निदान मुंबईतल्या तरी बहुतेक लिफ्टवाल्यांचे ते थंडगार चेहरे पाहिले की माझा उत्साह मावळतो. नव्हे, त्यांच्या त्या बर्फाळ चेहऱ्यांकडे पाहण्याचे मला धैर्यच होत नाही. एखाद्याला आपण वरच्या मजल्यावर नेतो म्हणजे बढती देतो अशी या लोकांची समजूत असते की काय कोण जाणे. लिफ्टवाल्याप्रमाणेच मला मोठ्या हॉटेलातल्या वेटर्सचे देखील भारी भय वाटते. बाजूला तो उभा असला की माझ्या हातून नेमका चहा सांडतो. मला मास्तरांची कधीच भीती वाटली नाही. मास्तरनींना मी भितो. आणि डॉक्टर्सच्या तर माझे ऑपरेशन चालू असताना मी गळ्यात गळा घालून गाणे म्हणेन. पण नर्सला बिल देताना देखील माझा हात थरथरतो. अशा या भल्या भलत्या वेळी माझे ऊर का धपापते कोण जाणे. सातर्ड्याच्या कस्टम ऑफिसरने तर माझा भयंकर अपमान केला होता. माझा नंबर लागल्यावर त्याने माझे नाव विचारले, पत्ता विचारला आणि धंदा विचारला. त्यावेळी मी एका कॉलेजात मराठी साहित्याविषयी द्वेष निर्माण करण्याच्या कामावर होतो. मी प्रोफेसर आहे आणि मराठीचा हे ऐकल्यावर, प्रोफेसर जा जा आणि अगदी दिल्या घरी तू सुखी राहा असा चेहरा करून ट्रंक देखील न उघडता त्याने मला जायला सांगितले. दारू, सोने, सिगरेटी ह्यांपैकी काहीही चोरून आणणे अशक्य नव्हे, मला परवडणार नाही अशा थाटात त्याने माझी गरीब बिचारा माधुकरी म्हणून केलेली बोळवण मी कधीही विसरणार नाही. त्यापेक्षा त्याने माझी कसून 2 तास तपासणी केली असती तरी मला वाईट वाटले नसते. आता हा विलायतेच्या वाटेवर कस्टम साहेब काय करतो ते पाहू म्हणून मी त्याच्यापुढे उभा राहिलो. त्यांनीही माझ्या बॅगा पाहिल्या. एकदा मान वर करून माझ्या तोंडाकडे पाहिले आणि बॅगांवरून खडू फिरवला. मी आणि माझी पत्नी त्या खात्यातून निघालो आणि पासपोर्ट तपासणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे आलो. आमचे पासपोर्ट 2 वर्षापूर्वी काढलेले होते आणि अजून 3 वर्ष तरी त्यांना मरण नव्हते. परंतु विमानतळावर मला कोणीतरी हा पासपोर्ट चालणार नाही असे सांगून भेडसावले होते. त्यामुळे आता काय होते कोण जाणे असे म्हणत मी पासपोर्ट दाखविला आणि त्या अधिकाऱ्याने तो पाहून लगेच परत केला. मला त्या पासपोर्टवरच्या फोटोचे भय होते.
परंतु त्या अधिकाऱ्याला त्या फोटोत आणि माझ्यात कुठेतरी साम्य आढळले असावे. त्याने पासपोर्ट लगेच परत दिला आणि शेवटी आरोग्याचे दाखले तपासणाऱ्या साहेबाने आमच्या दंडातून हव्या त्या सुया गेल्याची खात्री करून घेऊन आम्हाला मुक्त केले. एकदा कस्टमच्या अडसरापलीकडे गेले की परत माणसात येता येत नाही. त्यामुळे निरोप द्यायला आलेल्या मंडळींची आणि आमची फारकत झाली. आम्ही एकाएकी निराळे झालो. परदेशात पाठवायला लायक असा शेरा आम्हाला मिळाला आणि आता फक्त विमान केव्हा सुटते याची वाट पाहत आम्ही बसलो. मध्यरात्र उलटून चालली होती. सांताक्रूजच्या विमानतळावरील ती कस्टम कचेरी अद्ययावत पद्धतीने सजवलेली आहे. उतारूंनी बसण्याचे कोचही अत्यंत आरामशीर आहेत. परंतु आम्ही दोघेही तिथे अवघडून बसलो होतो. आमच्या समोरच एक युरोपियन जोडपे बसले होते. हिंदी चलनाचा त्यांच्या डोक्यात गोंधळ चालला होता. रुपयांच्या नोटा, नये पैसे आणि चवल्या पावल्या यांचा मेळ जमत नव्हता. शेवटी भारतातून जाताना तरी त्यांच्या मनात काही चांगली आठवण असावी म्हणून मी त्यांना थोड्या आगाऊपणानेच नाण्यांचा हिशोब सांगण्याचा प्रयत्न केला आणि 2-4 मिनिटातच त्यांच्या मूळ गोंधळात आणखी काही भर पाडली. शेवटी माझी सहधर्मचारिणी मदतीला आली आणि ते जोडपे हिंदी चलनाविषयी पुरुषांपेक्षा हिंदी स्त्रियांना अधिक चांगली माहिती आहे असा ग्रह करून आपल्या विमानाच्या वाटेने चालू लागले. नया पैशांचा हिशेब ही एक मला अजूनही न जमलेली गोष्ट आहे. 3 आण्यांच्या टप्प्यावर 19 नये पैसे झाले की माझ्या गणिताला कोंब फुटतात. कधीकधी माझ्या हिशोबात रुपयांचे 100 पैसे बसतात तर कधी काटा 103, 97 पर्यंत कुठेही झुकतो. आण्याल्या आणि नये पैसे यांचे गोत्र जमले तर प्रवर जमत नाहीत आणि दोन्ही जमली तर 7.5 आणे वगैरे आडवळणावर एकनाड येते. दुकानदाराने दिलेली मोड डोळे मिटून खिशात टाकणे हा चलन करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. त्या परदेशी जोडप्याशी आर्थिक वाटाघाटी करण्यात 5-10 मिनिटे गेली. त्यानंतर आमच्या सोबतीला कुणी मराठी मंडळी आहेत की काय ते पाहावे असा एक कोता प्रांतीय विचार आला आणि पाटील नावाचे गृहस्थ भेटले. जोशी नावाचे विद्यार्थी भेटले. मी देशपांडे होतोच. उणीव फक्त कुलकर्ण्यांची होती. म्हणजे देशपांडे, जोशी, पाटील आणि कुलकर्णी असे भारतीय ग्रामव्यवस्थेचे 4 खांब जमले असते. पण त्या दिवशी विमानावर कुलकर्णी नव्हते. ही उणीव नाडकर्णी नावाच्या पायलटने कैरोनंतर भरून काढली. किंबहुना नाडकर्णी हे कुलकर्ण्यांचे दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील रूप आहे. तेव्हा एका अर्थी संच जमला. 1च्या सुमाराला कुठल्याशा विमानाचे पंख फडफडले आणि आमच्या मांडवात गर्दी उसळली. प्रत्येक जण त्या दिशेने जाऊ लागला म्हणून आम्ही उठलो आणि महाजनांचा पंथ धरला. कठड्यापलीकडे आप्तस्वकीयांची दाटी होती. वृद्धांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मित्रमंडळी आमच्या खात्यावर नवे जुने विनोद खपवीत होती. विमानाजवळ पोचल्यावर हेच आमचे विमान याची खात्री करून घेतली. हो, नाहीतर कैरोला उतरण्याऐवजी कोचीनला उतरावयाचे. अनेक वर्षांपूर्वी कोल्हापूरला जायला निघालो असता रात्रभर पुण्याच्या यार्डापर्यंत प्रवास केलेल्या डब्यात झोपून राहिल्याची एक कटू आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. मैत्रिणीबरोबर सिनेमाला गेल्या दिवशी नेमक्या एखाद्या खवट नातलगाला तोच सिनेमा पाहण्याची त्याच वेळी हुक्की येते तसा हा फजितीच्या प्रसंगाचा प्रकार आहे. आठवणींच्या अडगळीतून असल्या आठवणींची गंजलेली टाचणी केव्हा बोचेल हे सांगणे अवघड आहे. विमानाच्या प्रवेशद्वारापाशी यजमानीनबाई उभ्या होत्याच. काळ्या निळ्या विजारी, पांढरे शुभ्र शर्ट आणि निळ्या टोप्या घातलेले, अंगा खांद्यावर पंखांच्या मुद्रा लावलेले आणि तसल्याच ढंगांच्या मिशा ठेवलेले हवाई कर्मचारी चपळतेने इकडून तिकडे जात होते. विमानतळावर दिव्यांची रोषणाई होती. आम्ही त्या गोल काचेच्या खिडक्यांतून त्या मध्यरात्री आम्हाला निरोप घ्यायला आलेली मंडळी कुठे दिसतात की काय ते पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. विमानात बसल्यावर आता आपण बहुतेक इंग्लंडला जाणार असा अर्धवट निश्वास टाकला आणि पोटावर पट्टा बांधला. एक पंखा फिरू लागला आणि विमानाने गती घेतली. सुमारे 2 मैल जमिनीवरून धावून विमानतळाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन विमान थांबले. विमान थांबल्यावर मनात अनेक विचारांची गर्दी उसळली. यांत्रिक बिघाडामुळे या विमानाला अधिक उशीर झाला होता. दुरुस्ती झाली होती की व्हायची होती हा अंदाज नव्हता.
जुन्या सर्व्हिस मोटारीत पॅसेंजर कोंबून त्यांना चांगले शिजवायला घालून मग मोटारीचा जबडा उघडणाऱ्या ड्रायव्हरची आणि त्याच्या ममद्याची आठवण येणे अपरिहार्य होते. परंतु तसे काही झाले नाही. विमानाने एकदम गती घेतली आणि एखाद्या चित्रपटासारखा तो झगझगता विमानतळ डोळ्यांपुढून सरकला आणि आमच्या झाशी की राणीने त्या प्रचंड झगझगाटातून वरच्या अनंत आणि अंधाऱ्या अवकाशात झेप घेतली. हा म्हणता मुंबई एखाद्या रत्नजडित अलंकारासारखी चमकू लागली. त्या अलंकाराखाली 40 लाखांची वस्ती मध्यरात्रीची स्वप्ने मिटल्या डोळ्यांनी पाहत होती. माझे वृद्ध श्वशूर आणि आई आनंदाने भिजलेल्या डोळ्यांनी घरी परतत होती आणि उघड्या डोळ्यांनी मी परदेशाला जाण्याचे माझे स्वप्न साकार झाल्याचे पाहत होतो. सोबत माझी सहचारिणी होती. आम्ही दोघांनीही गेली 12 वर्ष अनेक किल्ले हवेत बांधले होते. जमिनीवर वाडा बांधायचा विचार आमच्या मनात कधी आला नाही. किंबहुना आमचे घरकुल 2-2.5 वर्षांवर एका जागी फारसे कधी राहिले नाही. दत्ताने केलेले गुरु आणि मी केलेल्या नोकऱ्या ह्यांत फारसा फरक नाही. त्यामुळे दत्त महाराजांप्रमाणे आमचाही वास अनेक क्षेत्री झाला. 4-5 महिन्यांपुरते आम्ही इंग्लंडला बिऱ्हाड थाटणार होतो आणि त्याप्रमाणे थाटलेही. बराच वेळ विमानात झोप येत नव्हती. बाहेर अंधार गुडूप होता. विमान भरगच्च भरलेले होते. सराईत मंडळी केव्हाच झोपली होती. यजमानीनबाई जपानी होत्या, कदाचित चिनी असतील. अत्यंत तत्परतेने हातातील तबकातल्या लवंगा, वेलदोडे, पेपरमिंट वगैरे प्रवाशांपुढे आणीत होत्या. चेहऱ्यावर अभ्यासक्रमात शिकवलेले हास्य होते, चालण्यात चपळाई होती आणि बोलण्यात वाऱ्यावरच्या पानांची सळसळ होती. विमानात प्रचंड उकडत होते. माझ्या अंगावरचा सूट मला चिलखतासारखा वाटू लागला. इतक्यात माझे लक्ष समोरच्या एका गोऱ्या प्रवाशाकडे गेले आणि मी थक्क झालो. मी त्याच्या देशाला जाण्यासाठी नखशिखांत पाश्चात्य पोशाखात गुंडाळून घेतले होते आणि हा पठ्ठ्या अक्षरशः बटाट्याच्या चाळीतल्या कोचरेकर मास्तरासारखा अर्ध्या नवे चतकोर खाकी विजारीत शरीराचा दक्षिण भाग कोंबून उत्तर भागात 25 खिसे असलेला एक शर्ट, वर एखाद्या गुराख्याने विणलेला स्वेटर आणि डोक्यावर केवळ पेट्रोल गाळण्याच्या लायकीची फेल्ट हॅट घालून चष्म्याची एक काडी डोक्यावर व दुसरी डाव्या कानावर अशा अवतारात बसला होता. त्यानिमित्ताने माझ्या आसपासचे सर्व गोरे प्रवासी पाहिले. माझ्या इतका जावई पोशाख केलेला त्या मंडळीत एकही नव्हता. माझा नवखेपणा माझ्या नव्या कोऱ्या सुटांमुळे मला अधिकच जाणवू लागला. तेवढ्यात ती जपानी यजमानीन माझ्यापुढे एका थाळीत भिजविलेले टॉवेल घेऊन आली. रात्री 2च्या सुमाराला त्या भिजवलेल्या टॉवेलांचे प्रयोजन मला कळेना, परंतु समोर वाढून आलेले ताट परतवायचे नाही म्हणून मी एक टॉवेल उचलून पाहिला. माझी समजूत त्याच्या खाली काही असेल, परंतु नाही. माझी पत्नी थकून झोपली होती. मी बरा त्या बाईला जागा सापडलो. मी टॉवेल घेतला आणि तिची अधिक प्रेक्षणीय पाठ फिरल्यावर आजूबाजूला पाहिले. शेजारचा माणूस त्या टॉवेलाची घडी तोंडावर ठेवून हलक्या हाताने पुसत होता. मीही ती घडी तोंडावर ठेवली. कोलन वॉटरच्या घडीचा त्यापूर्वी तापाखेरीज कधीच संबंध आला नव्हता, परंतु उकाड्यावर देखील तो एक बऱ्यापैकी इलाज आहे हे पृथ्वीवरून सुमारे 15,000 फूट उंच गेल्यावर मला कळले. प्रवासाने मनुजा चातुर्य येते म्हणतात ते असे. आमचे ते प्रचंड विमान त्या महान अंधारात देशोदेशींच्या डोंगरांच्या आणि समुद्रांच्या माथ्यांवरून वाट काढीत होते. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतले माझे सारे शत्रू त्या अंधाराखाली चेपले गेले होते. आता अधूनमधून डुलकी येत होती. इतर प्रवासी अधिक सराईत असल्यामुळे की काय कोण जाणे, परंतु गाढ झोपी गेले होते. माझ्या पलीकडला तो गोरा कोचरेकर मास्तर तर विमानाच्या इंजिनाच्या स्वराशी सुसंवादी स्वर काढून चांगला तोंड उघडे टाकून षडजगंधार भावात घोरत होता. इंग्रज लोक देखील तोंड उघडे करून घोरतात हे पाहून मला जरा बरे वाटले. परदेशच्या प्रवासात माझ्या मनात ती एक भीती होती, कारण मी थोडासा त्यातला आहे. परंतु माझ्या आयुष्यात मी काही चांगले वरच्या पट्टीचे घोरणारे पाहिले आहेत. निर्मळ मनाचा माणूस अधिक घोरतो अशी माझी आजी म्हणत असे. किरट्या स्वभावाची माणसे घोरत नसावी.
मोठ्या देहाचा मोठ्या मनाशी संबंध आहे की नाही कोण जाणे, असायला हरकत नाही. औदार्य हे उदाराप्रमाणे उदाराचेही भाववाचक व्हावे. दुसऱ्या प्रकारच्या औदार्याचा मात्र घोरण्याशी संबंध असावा, कारण तुंबोदर मंडळी हमखास घोरतात आणि तंबोऱ्याच्या भोपळ्याच्या विस्ताराचा जो खर्जाशी संबंध असतो तोच अशा महाकायांचा घोरण्याच्या स्वराशी असतो. विमानात पडल्या पडल्या मी घोरणे या विषयाचा विचार करीत होतो हे मला निश्चित स्मरते, परंतु ही विचारांची रेषा कृतीत केव्हा मिसळली गेली हे काही आठवत नाही, कारण मी जागा झालो त्यावेळी बाहेर उजाडत होते. कुठल्या तरी वाळवंटावरून आमचे विमान चालले होते. माझ्या आयुष्यातली ती एक निराळीच पहाट होती. मी आदल्या रात्री आयुष्यभर पुरेल इतका अंधार नव्हे, जणू काय अंधाराचा गाभा पाहिला होता. हा उषक काल पाहताना रात्रीच्या गर्भातून निघालेल्या उषक कालाची मला आठवण झाली. माझ्या खिडकीतून खालच्या जगावर कांचनाचे स्वप्न फुलताना मला दिसत होते. माझ्या नेहमीच्या आयुष्यात क्वचितच पहाट फुलते. मुंबईतील धकाधकी रात्री 1-1 वाजेपर्यंत आवरत नाही आणि त्या मुंबईत गिरणोदय होतो त्यावेळी पहाट माझ्या जागे होण्याची वाट पाहून दुसऱ्या दिशेला निघून गेलेली असते. आमची ती जपानी एअर होस्टेस पुन्हा प्रफुल्ल होऊन सपुष्प ठेवल्यासारखी लोकांच्या पुढे शय्या पेय आणून देत होती. हे सकाळचे पेय प्राशन मला कधीही जमले नाही. मी अत्यंत गंभीरपणाने तो चहा नाकारला आणि प्रसाधनगृहाच्या दिशेने वाट काढली. विमानातही वर्ग विग्रह असतो. मी आपला मुसाफिर दर्जाचा प्रवासी. कुणाचाही निद्राभंग न होईल अशा बेताने जाऊन दार उघडले ते वाहकाच्या कोटराचे. तिकडील मंडळींना माझ्या चेहऱ्यावरील करुण भाव कळला असावा. त्यातील एका सज्जनाने मला न बोलता न सांगता इष्टस्थळ दाखविले. मुख प्रक्षाळनादी विधी आटपून मी माझ्या जागी जाईपर्यंत दारावरच्या विजेरी पाटीवर पोटाला पट्टे आवळा अशी सूचना मिळाली आणि मला पट्टा सापडेपर्यंत विमान धडाक्याने जमिनीच्या दिशेने जाऊ लागले. मी खाली पाहिले. एका वाळवंट वजा बेटाच्या दिशेने विमान उतरत होते. विमानाचा पहिला हॉल्ट कैरोला होता. मी आजूबाजूला एखादा पिरामिड दिसतो की काय ते पाहू लागलो. एका उंचवट्याकडे बोट दाखवून बहुधा तो पिरामिड असावा असे माझ्या पत्नीला सुचवीपर्यंत विमान जमिनीला लागले आणि विमानतळावर हा हा म्हणता थांबले. कैरोसारख्या प्रसिद्ध शहराचा विमानतळ हा अगदी एसटीच्या स्टँडासारखा असावा याचे मला दुःख झाले. पण विमानातून बाहेर पडल्यावर आमचे पाय कैरोला लागले नसून बेहरीन नावाच्या बेटाला लागल्याचे कळले. कोलंबसाला आपले पाय हिंदुस्थानाला लागले असे वाटले होते. पुढे ती अमेरिका आहे हे कळल्यावर त्याला जे वाटले असेल तशासारखेच मलाही वाटले. एकतर बेहरीन हे प्रकरण कुठे आहे याचा पत्ता नव्हता. शेवटी तिथे सकाळचा चहा मिळतो हे कळल्यावर उपाहारगृहाच्या दिशेने आम्ही गेलो. दूरवर तेलाच्या खाणी असल्याचे कळले आणि बेहरीन हे लहानसे बेट तेलाच्या खाणीविषयी प्रसिद्ध आहे या उपर या बेटाविषयी काहीही कळले नाही. आम्ही उपाहारगृहात चहाची वाट पाहत बसलो. विमानात तेल भरले जात होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर चहा आला. त्याच्या चवीवरून या बेटावर खजुरीची पाने वाळवून चहा करीत असावे अशी शंका आली आणि दूध उंटणीचे असावे याची तर खात्रीच पटली. मी आजवर तो मॉन्जिनीतला हुकलेला चहा सोडून अनेक जातींचा चहा प्यायलो आहे. कोकणी बंदरातल्या टावरात मिळणारा चहा, नर्मदे पलीकडे मातीच्या भांड्यातून मिळणारा चहा, पितळी कप बशीतला मद्रासी नमुना, उकळत्या दुधातील मसालानी चाय, रेल्वे स्टेशनचा चहाऐवजी कोळशाची भुकटी मिसळलेला चहा, बिनदुधाचा चहा, बिनसाखरेचा चहा आणि जुईच्या कळ्यांचा चिनी चहा. परंतु बेहरीनच्या विमानतळावरील चहा मी जन्मात विसरणार नाही. मंजिष्ठेचा काढा देखील त्यानंतर मी चवीने प्यायलो असतो. या चहापानातला एकच आनंदाचा भाग म्हणजे हा चहा आम्हाला फुकट मिळाला. वाटेत विमान जिथे जिथे थांबते तिथला चहा विमान कंपनी प्रवाशांना स्वखर्चाने देते. हे ज्ञान होण्यासाठी बेहरीनच्या त्या चहाची आम्हाला फी भरावी लागली. अर्धा पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर प्रवासी मंडळी विमानाच्या पोटात पुन्हा शिरली आणि त्या गरुडाचे पंख पुन्हा फडफडू लागले.
यापुढला कैरोपर्यंतचा प्रवास म्हणजे एका वाळवंटातून दुसऱ्या वाळवंटात चालला होता. मधून मधून दृश्य पालट म्हणून एखाद्या समुद्राची पट्टी दिसे. एरवी औषधालाही कुठे हिरवा रंग दिसत नव्हता. या वाळवंटातून इस्लामची हिरवी पताका का फडफडली हे आता कळले. पैगंबराने आपल्या निशाणाचा रंग हिरवा ठेवण्यात कमालीची चतुराई दाखवली. या वाळवंटातले लाखो अरब त्या हिरव्या मागून का गेले हे त्या वाळवंटावरून उडत जाताना चटकन उमगते. महम्मदाच्या कुराणा इतकेच किंबहुना अधिक ते हिरवे निशाण आकर्षक आहे. रात्रीच्या वेळी त्या महान वालुका सागरावर दिसणारा तो चंद्र आणि दिवसाच्या रखरखाटात डोळ्यांना विसावा देणारा तो हिरवा रंग यांची सांगड घालून महम्मदाने त्याच्या डोळ्याचे पारणे इस्लामच्या निशाणावर फेडले आहे. सकाळचे 8:30 पावणे 9 वाजले असावेत. मी वाळवंटात एखादा उंटाचा तांडा दिसतो की काय ते पाहत होतो. त्या रखरखाटात आपला काफिला घेऊन जाणारा उंटावरचा शहाणा अर्थातच निघाला नाही. वाळवंटातला प्रवास बहुधा नक्षत्रांच्या सोबतीने होत असावा. वाळवंटात अधूनमधून कोरड्या नद्या आढळत होत्या. कदाचित काफिल्यांचे ते मार्ग असावेत. दिवस वर येत होता आणि विमानातून खाली पाहणे अशक्य होऊ लागले. इतक्यात त्या वाळवंटाच्या मधून निघून आमचे विमान समुद्राच्या विस्तारावरून जाऊ लागले. मी मनातल्या मनात त्या समुद्राला तांबडा समुद्र, कास्पियन समुद्र, काळा समुद्र, भूमध्य समुद्र अशी सगळी नावे ठेवून घेतली. काही वेळाने कुणीतरी आमचे विमान सुवेझ कालव्यावरून जात असल्याची हूल उठवली आणि प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे कुठला तरी एक पाण्याचा पट्टा डोळ्यांपुढे ठेवून तो सुवेझ कालवा असल्याची समजूत करून घेतली. सारेच पाण्याचे पट्टे फर्ग्युसन कॉलेजच्या कॅनाला एवढे दिसत होते. एका कालव्यात मात्र बोटी मीही पाहिल्या आणि तो सुवेझ कालवा आहे अशी गुप्तपणे खुणगात बांधून घेतली. हाच तो सुवेझ कालवा. ह्याच्यावरून जागतिक युद्ध पेटणार होते. विमानाच्या त्या अफाट उंचीवरून करंगळीच्या रुंदीचा दिसणारा तो पाण्याचा एक ओघळ हा निम्म्या जगाला उद्ध्वस्त करणार होता आणि उरलेल्या निम्म्या जगाला असंख्य व्याधूंनी पोखरून टाकणार होता. एखाद्या माथेफिरूच्या डोक्यात जर नव्या पर्जन्यशास्त्राची किंवा वायव्यशास्त्राची कळ फिरविण्याची लहर आलीच तर त्या करंगळीभर सुवेझच्याच भोवती काय पण साऱ्या जगाचे वाळवंट झाले असते आणि ह्या प्रळयातून वाचलेल्या एखाद्या नखा एवढ्या तृणपात्यातून पुन्हा नव्या सृजनाची सुरुवात झाली असती. खाली आकाश आणि वर आकाश अशा अवस्थेत विमानातून ढगांच्याही वरून जात असताना जीवनासंबंधी विचार करण्याच्या दृष्टिकोनात इच्छा असली नसली तरी फरक होतो. विमानात विमान कोसळण्याची भीती वाटतच नाही. जिथून महासागर हे बशीभर पाण्या एवढे दिसतात तिथे स्वतःचे जीवित ही अत्यंत नगण्य गोष्ट वाटायला लागते. ज्या वाळवंटाच्या माथ्यावरून आम्ही कैरोच्या दिशेला निघालो होतो त्याच्या आसपास बाबिलोनियन, सुमेरियन आणि असिरियन संस्कृतीचे बगीचे फुलले होते. अलेक्झांड्रियाच्या ग्रंथशाळेतील ग्रंथ म्हणे लाखांच्या संख्येने जाळले गेले होते. कुठल्या तरी बड्या पाचांची किंवा चौघांची त्यावेळीही एक परिषद भरली असेल आणि ते भंडार भस्मसात केले गेले असेल. शेवटी महान आकाशाचे, महान समुद्राचे आणि महान मरुभूमीचे दर्शनही ह्या ढगांवरून विमान जाताना होणाऱ्या महान अवकाशाच्या दर्शनाने थिटे वाटू लागते आणि हा सगळा करिश्मा काय आहे हा प्रश्न मनाला छळायला लागतो. काही वेळाने आमचे विमान कैरोला जाऊन पोचणार होते. इजिप्त हा देखील भारताइतकाच प्राचीन देश. परंपरेच्या गाठी शतकापूर्वी बांधल्या गेल्या. एवढेच काय, शतकाचा हिशोब येशूच्या जीवनाशी जुळविण्यापूर्वी इथे असंख्य शतके मोजली गेली आणि येशूच्या जन्मकाळी उगवलेला तो तेजस्वी तारा ह्याच वाळवंटाच्या छतावर त्या कोणी पथिकांनी पाहिला आणि ह्याच भागात यहुद्यांनी, ख्रिस्त्यांनी आणि महम्मदीयांनी मानवतेची शिकवण देण्यासाठी आपापली निशाणे मानवी रक्तात भिजवून नाचवली. विचार देखील विकारांप्रमाणेच कालांतराने गुंगी आणतात. माझ्या नकळतच त्या उंचीवर येऊन झोप पोचली आणि कुणाच्या तरी काहिरो या आवाजाने मला जाग आली. कैरोच्या विमानतळावर मला प्रथम दर्शन झाले ते युद्धासाठीच सज्ज असलेल्या लष्करी विमानाचे. विमान संहारक तोफांनी
आकाशाच्या दिशेने आपली तोंडे वाचली होती. नव्या युद्धाचा छोटासा रंगपट इथेही मांडला होता. नाटकाला कोण आणि केव्हा सुरुवात करणार होते ते ती समरी विहरत असणारी माताच जाणे. देशोदेशीचे धैर्यधर रंगून तयार होते. धनी मी पती वरीन कशी अधना म्हणणाऱ्या भामिनीच्या एंट्रीचीच काय ती उणीव होती. इजिप्तमध्ये तुमचे हार्दिक स्वागत असो ही विमानतळावरची पाटी वाचल्यावर मला मनस्वी उकाड्यात गार पाण्याचा फवारा तोंडावर उडाल्यासारखे वाटले. हे स्वागत कोणाही मानवाचे कुठेही का होऊ नये? जोवर पासपोर्ट आणि व्हिसा नावाची माणसावर अविश्वास दाखविणारी शिक्कामोर्तबे जगात सरकारमान्य आहेत तोपर्यंत मानवतेची भाषा तरी कशाला? इजिप्तमध्ये तुमचे स्वागत असो. आमचे? आम्ही कोण? काय? काही ठाऊक नाही अशा सर्वांचे आमचे स्वागत असो. हीच पाटी सर्वत्र का जाऊ नये? विमानसंहारक तोफांच्या पलीकडली ती सुंदर पाटी वाचताना मला ह्या विचित्र मनुष्य स्वभावाची खरोखरच मौज वाटली. इजिप्तच्या विमानतळावरील त्या पाटीने माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उठवला. तिथल्या उपहारगृहातील परिचारिकांनी अत्यंत आदबीने आमचे स्वागत केले आणि उत्तम इजिप्शियन कॉफी दिली. मुंबईच्या विमानतळाच्या मानाने कैरोचा विमानतळ फारच लहान असावा. सभोवती नवीन बांधणी चालू होती. इजिप्तचा नवा इतिहास घडतो आहे. हा नवा राष्ट्रपुरुष कोणते स्वरूप धारण करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. कैरोच्या विमानतळावरील हॉटेलात बसलो असताना प्रथम मला इजिप्शियन नावाच्या मनुष्य प्राण्याचे दर्शन झाले. मुंबईत इजिप्शियन लोक असतील, परंतु हेच ते हे कळणे अशक्य आहे, कारण आपल्या व त्यांच्या दिसण्यात ठळक फरक काहीच नाही. बाळपणी सक्तीने शिकवलेल्या इतिहासापलीकडे म्हणजे पिरामिड, ममी आणि नाईल नदी यांच्यावरील 2 मार्कांच्या लायकीची टीप याउपर इजिप्तविषयी माझे अज्ञान वाळवंटा इतके अगाध होते. क्लिओपात्रा, जनरल नजीब आणि आता नासर यांपरते दुसरे कुणीही इथे राहत असल्याचे ज्ञान नाही. इथला प्राथमिक शाळा मास्तर, वकील आणि मामलेदार कसा दिसतो ते ठाऊक नाही. इथल्या हॉटेलात गरम काय मिळते याचा पत्ता नाही. इथल्या बायका नवऱ्याला नावाने हाका मारतात की इजिप्शियन भाषेतही इकडून खजूर आणणं झालं वगैरे वाक्प्रचार आहेत याचा विचार कधी डोक्याला शिवला नाही. क्षणाक्षणाला अज्ञानाच्या वाळवंटाचा विस्तार वाढताना दिसत होता. त्या हॉटेलमधले परिचारिक बोलू इच्छित होते, पण त्या 2 फुटांच्या अंतरात एक प्रचंड अदृश्य पडदा उभा होता. आम्ही फक्त जगातल्या मानवांना कळणाऱ्या हास्याच्या भाषेत बोलू लागलो. तो हसत होता आणि आम्ही हसत होतो. ह्या विमानतळावर काम करणाऱ्या मंडळींविषयी मला कुतूहल वाटले. दिवसातून 25 वेळा नाना देशांतले नाना लोक तिथे अर्ध्या पाऊण तासापुरते एकत्र येतात आणि एखादे पेय घेऊन पुन्हा 10 दिशांना पांगतात. सर्वांच्या चेहऱ्यावर तेच कुतूहल, तीच उत्सुकता. आंतरराष्ट्रीय नाक्यावरच्या ह्या नव्या पाणपोया आहेत. जुन्या पाणपोयांच्या आश्रयाला येणारे पथिक एवढ्या घाईत नसतील आणि इतक्या दूर देशातून एकाच क्षणी जमणारे नसतील. 200-400 मैलांच्या परिघातले, 2-4 तास बसून आपल्या देशाची वार्ता सांगणारे, त्यांच्या देशाची ऐकणारे असे होते. आम्ही त्या उपहारगृहात भुरुभुरू आलो आणि भुरुभुरू गेलो. विविध पोशाखांतला, विविध वर्णांचा आणि चेहरेपट्ट्यांचा हा थवा त्या उपहारगृहातून एखाद्या चित्रपटासारखा सरकत असतो. इजिप्तचा विमानतळ सोडल्यानंतर आमचा दुसरा टप्पा होता स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हाचा. आता हळूहळू वाळवंटाची सोबत संपली आणि आम्ही इटलीच्या माथ्यावरून झेप घेतली. इजिप्तची भूमी संपूर्णपणे अज्ञात, तर इटलीची ओळख पुस्तकांच्या पानापानांतून झालेली. रोम, व्हेनिस, नेपल्स ही नावे पुन्हा आठवू लागली. जाता जाता विमान कोसळायचे असले तर नेपल्सच्या आसपास कोसळावे असे वाटायला लागले. नेपल्स ही शिल्पीजनांची काशी. तिथे जावे, त्या वास्तूंचे भरल्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे आणि मग डोळे मिटावे. पण तसे काही घडले नाही. नेपल्स आणि व्हेनिस काही दिसले नाही, पण रोमच्या माथ्यावरून मात्र आम्ही त्या पुरातन शहराचे कळस पाहिले आणि समाधान मानून घेतले. गिबनने लिहिलेला रोमन साम्राज्याचा विकास आणि विनाश अजून वाचायचा राहिला आहे हा विचार तेवढ्यात चटका लावून गेला. जगाच्या डोक्यावरून उडताना शेवटी काय काय वाचले आहे
आणि समजून घेतले आहे यापेक्षा काय काय वाचायचे आणि समजून घ्यायचे राहिले आहे हा विचारच मनाला अधिक अस्वस्थ करतो. तास दीड तासात आल्प्स दिसायला लागले आणि विमानाने युरोपचे नंदनवन गाठले. युरोपीय थंडीचा पहिला साक्षात्कार जिनिवाच्या विमानतळावर पाय ठेवल्याबरोबरच झाला आणि त्या क्षणी एका प्रचंड रेफ्रिजरेटरमध्ये शिरल्यासारखे जे वाटले ते पुढे 6 महिने वाटत होते. त्या थंडीला गारठा म्हणणे म्हणजे थंडीचा अपमान करण्यासारखे आहे. विमानातून बाहेर पाऊल टाकल्याबरोबर वयाचे घड्याळ 20 वर्षांनी मागे गेले. पुण्याच्या कॉलेजात शिकत असतानाचे दिवस आठवले. अशी एखादी पहाट असायची की जगाच्या अंतापर्यंत धावत सुटावे असे वाटे. त्या हवेत यौवनाला आव्हान असायचे. गारठा म्हातारा असतो. ही थंडी नवयौवनाची होती. जिनिवाच्या विमानतळावरचे वसतिगृह हे आधुनिक फुलांच्या दुकानासारखे दिसत होते. हे सारे चेहरे कसे ताजेतवाने. प्रत्येकाच्या चालीत नृत्य होते. वय हा घटकच मुळी गैरहजर होता. आणि मग ज्या विशीच्या आसपास होत्या त्यांच्याविषयी काय लिहावे. टेबलावरच्या काच पात्रांत पेय लखलखत होती. इथल्या कॉफीच्या पेल्यांत जर बेहोशी होती तर इतर दैवी पेयांबद्दल काय सांगावे. जिथे जरा देखील आपले सौंदर्य घेऊन येते तिथल्या यौवनाला आपली लीला करायला आल्प्स ठेंगणा वाटला तर कोणते आश्चर्य. विमानतळावरची ती 15 मिनिटे कधी संपली हे कळले नाही. त्या वातावरणातल्या सौंदर्याला दिमाख नव्हता. तारुण्याचा ताल सुटला नव्हता आणि थंडी आकसून टाकत नव्हती. जीवनाला नकळत नवे दान देऊन जात होती. परत विमानाच्या कुशीत शिरताना स्वित्झर्लंडचा तो तेवढा परिसर मी डोळे भरून पाहून घेतला. दूरवरच्या सुचीव वृक्षांच्या आडोशाला असलेल्या टुमदार घरांत दिवे लागणी होत होती. दूरवरचे पर्वत आकाशात मिसळत होते. आल्प्सच्या दऱ्यांत आता काळोख शिरत असावा. विमान उडाले तेव्हा खाली पाहता पाहता एक चिमुकली नदी वळणे घेत पळाली आणि एकाएकी ढगांच्या प्रचंड पांघरुणाखाली स्वित्झर्लंड चिडीचिप करून नाहीसे झाले. पुढला टप्पा जर्मनीतला डुसलडॉर्फचा. मुंबई सोडल्याला 20 तास होऊन गेले होते. वाटेत घड्याळाच्या काट्यांची बरीच फिरवाफिरवी केली होती. तासातासाने विमानाचा सारथी एक पत्रक पाठवित होता. त्यात किती हजार फुटांवरून विमान चालले आहे, वारा सुखाने वाहतो आहे की नाही, घड्याळात अमुक इतके वाजवा वगैरे इशारे असत. आसपासचे प्रवासी अरे वा 18,000 फूट उंच का वगैरे उद्गार काढीत. ढगांच्या पायघड्यांवरून विमान जात असल्यामुळे 18,000 काय आणि 18 लाख काय मला तरी उंचीतील फरकच कळत नव्हता. विमानातच काय पण जमिनीवरचा उंची रुंदीचा फरक मला कधी कळला नाही. कोर्टात साक्ष देताना साक्षीदार सदर आरोपी हा माझ्यापासून 19 फुटांवर होता वगैरे सांगताना ऐकून मला त्या साक्षीदाराचे सदैव कौतुक वाटत आले आहे. माझ्या बुटाचे माप, हॅटचे माप, कॉलरचे माप, मोजाचे माप यांचे इंच देखील मला स्मरत नाहीत. काय साईजची चप्पल काढू साहेब या प्रश्नाला आपला पाय अगर जुनी चप्पल दाखविणे हा बाळबोध उपाय आहे. 2 नंबर काढा वगैरे सांगणाऱ्यांविषयी मला आदर आहे आणि तारखा सांगणाऱ्यांना तर मी गहीवरून मिठीच का मारत नाही हे मला कळले नाही. 17 जुलैची गोष्ट आहे वगैरे प्रस्तावना करून बोलणाऱ्यांची खरोखर मला कमाल वाटते. शिवाजी महाराज 1680 वारले आणि 1857चे बंड 1857 साली झाले ही ऐतिहासिक तिथी आणि माझी आणि पराकाष्ठेच्या परिश्रमांची लक्षात ठेवलेली माझ्या पत्नीची जन्मतारीख या उपर कोणतीही तारीख म्हणून माझ्या स्मरणात नाही. वजन, माप, उंची, लांबी, रुंदी ही परिमाणे हे आपले काम नव्हे हे मी केव्हाच ठरवून टाकले आहे. त्यामुळे 18,000 फूट उंचीवरून जाणारे आमचे विमान डुसलडॉर्फला केव्हा उतरले हे समजायच्या आतच आज्यो, गुट यासारखे शब्द कानावर आदळले. जोशी आणि पाटील इथे उतरले आणि मी देखील आंबलेल्या अंगाने लंडनच्या विमानतळाची वाट पाहू लागलो. प्रवासात शेवटला टप्पा अति त्रासदायक. पुण्याहून ठाण्यापर्यंतचा प्रवास लोणावळ्यापर्यंतच्या चहात आणि पुढे कर्जत ते ठाणे चिवड्यात हा म्हणता संपतो. पण मुलुंड, भांडूप, विक्रोळी वगैरे स्टेशने भारी चिकट, निघता निघत नाहीत. प्रवास लहान असो वा मोठा आपल्या सहनशक्तीचा मीटर
आपण आधीच लावलेला असतो. मुंबई दिल्ली प्रवासात तो मथुरा स्टेशनपर्यंत असतो, तर मुंबई नागपूर मार्गावर तो वर्ध्याला पडतो. तिथून पुढे जांभया आणि आळोखे पिळोखे. डुसलडोफ ते लंडन हा टप्पा असाच त्रासदायक वाटला आणि 100वी जांभई संपता संपता विमानाने जमिनीच्या दिशेने झेप घेतली. एकाएकी लक्षद्वीप उजळल्यासारखे वाटले आणि 4-5 जणांच्या तोंडून एकदम उद्गार आला, आह, लंडन.